हॅलो 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 चेक. हॅलो चेक. अ, 25 हे पहिलं पर्व आणि आवाज ऐकणार आहोत या पहिल्याच मॅच दरम्यान. येत्या तुमच्या समोर समालोचन घेऊन याच मलंगडातील एक नामवंत समालोचक व्हॉइस ऑफ बालगाव आमचे परम मित्र बागेशी मात्र यांना ऐकत आपण खेळायचा पहिल्या सत्रामध्ये. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक यू सो मच करण. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लालम मुरुडम विनायकमहम चिंतामनस्तेवरम लेनांद्रो गिरिजात्मजम सुवर्दम विघ्नेश्वरम ओझरे ग्रामो रांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम. कलेची देवता सरस्वती, बुद्धीचे दैवत गणपती आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आमदार चषक 2025 आजचा पहिला दिवस. तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या खेळपट्टीचं पूजन पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा आहे, तिला पुष्पहार अर्पण करून आपण गंधाळा साखलं घातलं की कोणत्या प्रकारचा गालबोट या स्पर्धेला नको. ही स्पर्धा जशी सुरू होईल तशी निर्विघ्न पार पडू दे आणि कोणत्याही खेळाडूला गंभीर दुखापत नको. सन्माननीय अभिमन्यूजी चिकनकर, अनिल चिकनकर, संभाजी रसाळ, गोपीनाथ रसाळ, किशोर जाधव, महेश चिकनकर, तुषार पाटील, अरविंद रसाळ, चेतन पाटील, मनोहर चिकनकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने आपण या स्पर्धेचा शुभारंभ बघितला. आणि पहिल्या मॅचचा टॉस केला जिथे चिंचोड्याचा पाडा संघाने टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेतला आणि प्रथम बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं गोळवडी संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निखिल आणि सोनू तुम्हाला पाहायला मिळते आणि मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार होतोय मयुरेश. सामन्याला करत आहोत आपण सुरुवात. पहिल्या दिवसाचा पहिलाच बॉल. व्हेरी फर्स्ट बॉल थोडासा हलक्या पद्धतीने आला होता. ऑफस्टम्पचा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे आणि दुसरी धाव घेता वेळेला फलंदाज सेफ असं अंपायर आम्हाला सांगत असताना पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं गेलं तर थोडासा हलक्या पद्धतीने आला होता. 2 धावा इथनं पूर्ण जरूर झालेला आहे. परंतु इथनं काय घडलं ते पाहावं लागेल, कारण पहिली धाव सुखरूपरित्या पूर्ण झाली होती. परंतु दुसऱ्या धावेसंख्येचा जो प्रयत्न झाला फिल्डरच्या हातातून बॉल निसटला होता, त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा फील्ड करून विकेट किपर एंडला फेकलाय जरूर. परंतु विनंती करेन अंपायर, आम्ही सुरुवातीला डिसिजन पोहोचवलं होतं की फक्त वेस्ट ऑफ आयसाठी तुम्हाला रिव्ह्यू आहे, रनआउटसाठी कोणताही रिव्ह्यू नाही आहे. जर फ्रेममध्ये आला तर आम्ही तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. या नियमावल्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. त्याच्यामुळे सॉफ्ट सिग्नल काय आधी सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. सो आपण चेक करूयात. फ्रेममध्ये जर आला असेल तर टीम चिंचोड्याचा पाडा आम्ही तुमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवतोय की जर फ्रेममध्ये ॲक्युरेटली आम्हाला दिसत असेल तर आम्ही तो डिसिजन ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या वाहिनीवरती चेक करून तुमच्यापर्यंत पोहोचू. अन्यथा ऑनफिल्ड जो अंपायरचा डिसिजन आहे तो डिसिजन आम्ही प्युअर धरणार आहोत. त्याच्यामुळे तर आपण नॉट आउट. सो पहिल्या बॉलवरती 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. का मी सुरुवातीलाच नियमावली ही पोचवली होती की जर फ्रेममध्ये आला तर आम्ही जो प्युअर डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत पोचवू. पहिला बॉल आपण जर पाहिला तर पडला खेळपट्टीवरती 10:22 आमदार चषक 2025 चिंचोडाचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळतो गोवली. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळाला निखिल हलक्या पद्धतीने बॉलला फक्त प्लेस केलं होतं. बॉल ऑफसमवरती होता, त्या कारणास्तव कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, परंतु फंबल झाल्यानंतर क्षेत्ररक्षक तिथे 2 धावसंख्येने ऑन द मार्क झाली आहे संघ गोळवली आणि ऑन द मार्क झाला आहे फलंदाज निखिल. ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, टप्पा चांगला होता, पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये टर्न जरूर मिळाला नव्हता, परंतु लेन चांगली होती, थोडीशी पुढे टाकण्यात आली. पदतालिते जो वापरला गेला प्रयत्न तो पदतालित्य चेक करत असताना आपण बघितला गोलंदाज आला. मयुरेशने चांगला बॉल टाकला. पहिलाही चेंडू हलकासा कमी गतीचा चेंडू होता. या बॉलवरती थोडीशी गती कमीच होती, परंतु रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा होता, तो मनसुबा एटनं खराब करत असताना सोनू गायकरचा. यावेळेला सुंदर बॉल ऑनसाईडला फक्त दिशा देण्याचं काम, हलकंसं कनेक्शन आहे. 2-2 फिल्डर वरतात, चेंडू खाली 2 धावा डेफिनेटली होतील. तिसरीसाठी परतल्या गेला, स्ट्रायकिंग एंडवरती फेकी, इथनं धोक्यामध्ये विकेट होती.
ती म्हणजेच फलंदाज निखिलची, परंतु तो धोका या ठिकाणी सरला गेला. पहिलं पॉवर प्लेचं जे षटक असतं ना, 2 फिल्डरच डीपमध्ये असतात. मग तेव्हा तुम्हाला पाहावे लागते फील्ड पोझिशन पाहिली होती, कारण ज्याप्रमाणे बॉल टाकला त्या मिरिटनेच खेळला होता. डीपमध्ये गेला, अवधी होता. जे गवताचं गालीच आहे तिथे तुम्हाला बॉल थोडासा स्लो होताना पाहायला मिळाला, परंतु पावलांचा वेग स्लो केला नाही सोनू आणि निखिलनं. आणि सोनूच्या बॅटमधून ही तिहेरी धाव आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. धावा झाल्यात 5 पहिल्या बॉलवरती, 2 दुसऱ्या बॉलवरती, 3 धावा आल्या आणि मयुरेशचं हे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवरचं तुम्हाला पाहायला मिळतंय. थोडासा पुढे होता, आताही बॉल लेंथ चांगली. प्रत्येक बॉल गणित जर लेंथ आपण पाहिली ना तर बदलवण्याचा प्रयत्नच करत नाही. बॅटरला बॉल लागलाय, सो तुम्ही रन कंप्लीट आता करू शकत नाही, कारण काहीशा ज्या नियमावल्या आहेत त्या नियमावल्यामध्ये आता भरपूर चेंजेस झालेला आहे. त्याच्यामुळे एखादा जर खेळाडू दुसऱ्या धावसंख्येचा किंवा तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय तर तो बॉल जर बॅटरला हिट झाला तर आपण ती धाव गणत नसतो. त्याच्यामुळे ही धाव लगेचच सांगितले अंपायर्सने की ही धाव ॲड केली जाणार नाही. या बॉलवरती सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये ती म्हणजे 6. पहिलं षटक सध्या तरी प्रगतीपथावरती मयुरेश तुम्हाला पाहायला मिळतोय. लेंथ जर आपण पाहिली ना तर लेंथ तीच आहे, टप्पा सेम आहे आणि रिझल्ट आपण पाहिला तर चांगला करण्याचा प्रयत्न गोलिवलीचा, परंतु बॅटच्या फ्लोमध्ये परफेक्टली बॉल येत नाही मयुरेशचा. चांगला बॉल आताही टर्न झाला. बॉल पडल्यानंतर एक सिंगल बनवायची होती, परंतु परफेक्टली जी मिडल स्टिक आहे त्या मिडल स्टिकवरून हा बॉल ट्रॅव्हल झाला. हा पहा ॲक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने वेग जास्त नाही आहे, परंतु टर्न जो प्राप्त होतो तो सुंदर प्राप्त होतो. ज्या अनुमानाने फटका खेळण्यासाठी शफल झाला, शफल होऊन क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता, पुल करायचा होता, परंतु पुल झाला नाही. बॅट अँड बॉल कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होत असताना मयुरेशचा पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते. चिंचोड्याचा पाडा त्यांच्या विरोधात गोळवली बी सध्या तरी बॅटिंग करते. गोळवली शेवटचा बॉल तोही उचलण्याचा प्रयत्न, इथेही मिस टायमिंग तुम्हाला मिस झाला. बॅट अँड बॉलचं इथेही कनेक्शन नाही आहे. सुंदर बॉलिंग. पहिलं षटक पॉवर प्लेचं अगदी षटक सुंदर राहिलं, ज्या षटकामध्ये फक्त धावा आपण बघितल्या फक्त 6. बिनगडीबाज जिथे बॅटिंग करतोय संघ गोळवली. सन्माननीय शंकर नारायण राणे यांच्या स्मरणार्थ 5 बॉल बॉक्स या स्पर्धेला देण्यात आलेला आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि स्टार 11 कल्याण यांच्याकडून 2 बॉक्स बॉलच्या आलेले आहेत, त्यांच्याकडून त्यांनाही आपण त्यांचेही आपण आभार व्यक्त करूयात. सन्माननीय नामदेवजी विला ढोणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. सन्माननीय थँक्यू डीजे विलाजी ढोणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन नुकतंच झालेलं आहे. वेलकम. या स्पर्धेचा आनंद तुम्ही व्यासपीठावरती बसून घ्या. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग राहिली. मयुरेशचे बॉल जर आपण पाहिलं तर जरूर पुल करण्याचा प्रयत्न करत होते. निखिलने एकदा प्रयत्न केला, त्याच्या बॅटमधून सिंगल आली. त्यानंतर आपण सोनूला बघितला. सोनू सुरुवातीपासून अटॅक करण्याचा प्रयत्नच करत होता, परंतु त्याचा वार कुठेतरी त्याच्यावरती होऊ दिला नाही. जिथे मयुरेशचं पहिलं षटक संपलं आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय अभिजित. थोडासा पुढे आला, ऑन साइडला मिडल बॅटवरती झालाय जरूर, परंतु मिस्टामिंग झालाय. बॉल हवेमध्ये, फिल्डर वेल जज कॅच. सुंदर जजमेंट पाहायला मिळालं. मिड विकेटला फिल्डर होते. काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये कॅच पकडत असताना पहिल्याच बॉलवरती अभिजितला सफलता. फलंदाज बाद. होतोय तसा बॉल थोडासा पुढे टाकण्यात आला. रिप्ले तुम्ही पहा. थोडासा बॉल पुढे अगदी ऑफ स्टंपवरती बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग झाला. बॉल हवेमध्ये. मिड विकेटच्या फिल्डरने कॉन्फिडंटली बॉल खाली येणं चांगलं समजलं आणि त्याच्या हातामध्ये सुंदर कॅच पकडत असताना निखिल पहिल्याच बॉलवरती बाद झाला, जिथे अभिजितचं हे दुसरं षटक आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 फिल्डर डीपमध्ये. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान एक फिल्डर, एक लॉंग ऑन लाईक मिड विकेटला ज्या खेळाडूच्या हातामध्ये तुम्ही निखिलची कॅच बघितली. नवीन फलंदाज भावेश.
भावेशसाठी बॉल ऑन साईडला शफल होऊन फक्त आडव्या बॅटने हुकचा फटका टप्पा पडलाय आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंग मधला हा पहिला चौकार भावेशच्या बॅटमधून. माघारी परतला भावेशलाही तिसऱ्या क्रमांकावरती जाताना कदाचित डगआउटमधनं तेच सांगून पाठवलं असेल की प्रेशर वाढायला नको, त्यासाठी दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या पाहिजेत. कारण पॉवर प्लेचं जे स्पेशली षटक असतं ना, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मुभा असते. ही मुभा बघितली, शफल झाला ऑन साईडला, फक्त दिशा देण्याचं काम आणि भावेशच्या बॅटमधून पहिला चौकार या इनिंगमधला. लेंथ बॉल, सुंदर फटका, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर ठेवलाय. कव्हर्सला बॉलची फिल्डिंग झाली. जे गवताचं गालीचे आहे ना, तिथे बॉल जर ग्राउंडिंग झाला तर जरूर तुम्हाला तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. मिसफील्ड झाल्यानंतर धावा बनतायत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा तुम्ही पहिल्या 3 धावा आपण पाहिल्या होत्या ज्या सोनूच्या बॅटमधून आल्या. आणि हेच असतं, कधी कधी तुमच्याकडे जे हाफ चान्स असते ना, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिला फुलमध्ये कन्वर्टी करावं लागतं. तेच केलं. मिसफील्ड झाली, विकेट किपरकडनं बॉल निसटला गेला. दिसलं लगेचच भावेशने कॉल दिला की सोनूला की या 3 धाबा होऊ शकतील, आणि त्या 3 धाबा कम्प्लीट करत असताना टीमची धावसंख्या आता 13 या आकड्यावर. पुल करायचा आहे, परंतु ऑन साईडला बॉल चालला नोमास लँडमध्ये पडेल. 3 फिल्डर आहेत, डीपमधला फिल्डर पुढे आलाय. दुसरीचा कॉल या ठिकाणी केला, धोक्यामध्ये विकेट होती. पुन्हा एकदा मिस्टेक. अशा ज्या चुका आहेत ना, त्या चुका तुम्हाला थोड्याशा का होईना परंतु संकटामध्ये टाकतात. कारण वेल सेट बॅट्समन जेव्हा असतो आणि त्याची विकेट जाताना जेव्हा वाजते ना, तेव्हा त्या खेळाडूमध्ये सुद्धा एक वेगळा कॉन्फिडंट येतो. आणि क्रिकेट हा कॉन्फिडंटलीच खेळ आहे, जिथे तुम्हाला स्वतःला वाचवावं लागतं. स्वतःला वाचवत असताना तुम्हाला चांगलं योगदान द्यावं लागतं. फिल्डरची काही चुकी नव्हती, परंतु विकेट किपरकडनं मी तर म्हणेन थोडीशी चुकी झाली. बॉल त्याच्या हातातून निसटला, कनेक्शन दुसरी वेळा झाले नाही, आणि न कलेक्शन मुले सध्या तरी ह्या बॉलवरती सुद्धा मिळतात धाबा 2. 13 वरचं धावफलक आता जाईल 15 वरती. एक गडी गमावला गेलाय. संघ गोळविली, निखिल आघाडीला गेला होता, तो गमावला गेला. आणि सध्या तरी प्रयत्न करतोय या मॅचमध्ये अभिजित एखादी विकेट मिळवण्याचा. लेन बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा त्याच दिशेने. आता फिल्डर दूरवरती आहेत, जरूर एका बाउन्सवरती फिल्डरने बॉल फील्ड केला गेला. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती फेकी, परंतु सुखरूप पोचले गेल्यात. बॅट्समन सांगत असताना मनोज पवार सर सध्या गुड रनिंग बिटवीन, कारण जी तुमची कॉलिंग असते ना, ती कॉलिंग तुम्हाला वाचवत असते. ही कॉलिंग झाली, 2 धाबा होतील, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. फिल्डर दूर होते, बॉल हवेमध्ये जास्त काळ राहिला. एका बाउन्सरवरती जरूर फिल्डरने फील्ड केला, परंतु 2 धाबा रोखू शकला नाही. आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते, ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत बॉल जर पाहिले तर समाप्त झाल्यात 5. या 2 ओव्हरमध्ये एकही अनलिगल बॉल नाही आहे, म्हणजे एकही व्हाईट बॉल नाही आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या, तिथे तुम्हाला 3 डॉट बॉल पाहायला मिळाले. एक दुहेरी, एक तिहेरी, एक सिंगल. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये भावेशने चांगली सुरुवात केली, परंतु 3 धावेनंतर सोनूनीही त्याची जी वैयक्तिक धावसंख्या आहे ती वाढवत त्यांनी नेली आहे. शेवटचा बॉल व्यवस्थित संपर्कात नाही आहे. शॉटमध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला गेला, नॉन स्ट्रायकर एंडवरती फेकी, परंतु सुखरूप पोहोचल्या गेल्या. सोनू स्ट्राईक आपल्याकडे. टेबल 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. टीमची धावसंख्या 18, जिथे बॅटिंग करतोय संघ गावदेवी गोळवली बी. नेक्स्ट मॅच टीम भालबी आणि टीम चिंचपाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी यायचंच आहे. सो नेक्स्ट मॅचमध्ये गणेश मात्रे आणि आर्मी, गावदेवी भाल, विराट 11 बी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी चिंचपाडा. पाण्याची मागणी केली आहे, मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा मॅनेजमेंट कमिटी. सुंदर सकाळ आहे, आणि या सुंदर सकाळमध्ये खरं तर सुंदर सामना मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. आमदार चषक 2025. विनंती करेन, स्ट्रॅटेजी टाइम आउट तुम्हाला फक्त 3 ओव्हर नंतर मिळेल, परंतु अंपायर्सना पाणी हवं आहे, कारण स्टंपला त्या ठिकाणी पाणी टाकायचं आहे, त्याच्यामुळे जायचं आहे पाणी घेऊन. सर्वांचं सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टीचे फ्लॅग आहेत त्या अगदी सन्मानाने डोळताना तुम्हाला पाहायला मिळतात, कारण या वर्षामध्ये तुम्ही उलटफेर बघितला. उलटफेर भारतीय जनता पार्टीनं खरं तर भरपूर साऱ्या सीटनं या विभागाला आता डेव्हलपिंग करण्याचं काम जरूर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारले आयोजित ही स्पर्धा जरूर तुम्ही पाहतात, परंतु
या स्पर्धेमध्ये अनेक साऱ्या अशा गोष्टी आहेत दानशूर दात्यांच्या माध्यमातून त्या आम्ही जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 5 बॉल बॉक्स या स्पर्धेमध्ये मिळाले गेले शंकर नारायण राणे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सहर्ष स्वागत आणि कल्याणचे स्टार 11 यांच्याकडून सुद्धा 2 बॉल बॉक्स या स्पर्धेला देण्यात आलेले आहे. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सध्या तरी आमचा हा VIP डाईस तुम्ही बघत आहात. ज्या मान्यवरांच्या शुभ असे आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला ते मान्यवर सध्या तरी मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचे सहर्ष स्वागत. सुंदर वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरंतर प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण केला होता. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती या सुंदर ट्रॉफ्याज ज्या पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा आणि गणरायाची प्रतिमा सुद्धा तुम्हाला व्यासपीठाच्या अगदी समोर पाहायला मिळते. 1 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आहेत 18. फ्रेश अजून एक बॉलर यूज केला जातोय प्रतीक. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या होत्या. असं वाटलं की तिसऱ्या षटकामध्ये मयुरेशला प्रमोट करतील परंतु फ्रेश बॉलर यूज केलाय प्रतीक. धावा झाल्यात 18. फील्ड पोझिशन आता खरं तर सेट केली जाईल कारण 5 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील डीपमध्ये. एक फिल्डर लॉंग ऑनला काऊ कॉर्नर मिड विकेट आणि एक फिल्डर तुम्हाला लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा प्रयत्न रिव्हर्स झाले पण तो ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकलाय. रिव्हर्स झाल्यानंतर लेन जी होती त्या लेंथमध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न परंतु व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावा झाल्यात 19. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. प्रतीकला प्रमोट केलं गेलं तिसऱ्या ओव्हरमध्ये. त्यांनी पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकण्यात त्याच्या माध्यमातून आला आणि एक सिंगल आहे. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 19. 29 ऑन बोर्ड. पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅचमध्ये बाल संघ विरोधात चिंचपाड्याच्या. फुल टॉस ऑन साइडला ताकदीचा प्रॉपर वापर या ठिकाणी केलाय. अगदी हवेच्या विरुद्ध हा बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. या मॅच मधला हा पहिला सिक्सर. त्याच्यावरती बॅट फिरवत असताना फ्लो चांगला ठेवला. अगदी ग्रिप जी कसली होती बॅटची. ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. जसा बॉल हातामधून सुटला समोर फुल टॉस बॉल त्याच्यावरती ताकदीचा वापर करत असताना हा फटका आपण सोनूच्या बॅटमधून पाहिला जिथे षटकार त्याला प्राप्त झाला आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या आपण पाहतात 25 वरती पोहोचत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये कंट्रोल झाल्या होत्या धावा परंतु आता या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती धावा यायला लागल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स झाले. तिसरा अटेम्प्ट हा रिव्हर्सचा परंतु तिसऱ्यांदा इथनं अटेम्प्ट अनसक्सेसफुल होतोय. जेव्हा तुम्ही रिव्हर्स शस्त्र बाहेर काढता तेव्हा तुम्हाला बॉलची गती ओळखणं ही गरजेची असते. तिसऱ्यांदा अटेम्प्ट केला. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा सोनूने अटेम्प्ट केला होता तिथेही अनसक्सेसफुल तो झाला. त्यानंतर सिक्सरच्या अगोदर सुद्धा जो व्हाईट बॉल आला तिथेही त्याने अटेम्प्ट केला होता तर त्याने बॅटचा स्विंग ठेवला नाही परंतु आताही इथनं अटेम्प्ट अनसक्सेसफुल होत असताना सोनूचा. ऑन साइडला पुन्हा एकदा ताकदीचा वापर. फिल्डर आहे दूरवरचा प्रवास त्याने केला परंतु बॉल चालाय अगदी बॉर्डरलाईनच्या बाहेर. एक टप्पा घेतल्यानंतर चौकार. करतोय सोनू कारण याच्या अगोदरचा फुलटॉस बॉल बघितला त्याच्यावरती त्याने ताकद जनरेट केली गेली आणि या बॉलवरती हा पहा ॲक्शन रिप्ले थोडासा लेन बॉल पुढे टाकण्यात आला होता. ऑन साइडला फक्त क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक क्रॉस बॅट करत असताना ताकदीचा पुरेपूर वापर या बॉलवरती केला आणि जिथे रिव्हर्स त्याचा अनसक्सेसफुल झाला होता ना त्याला सक्सेसफुल स्ट्रोकमध्ये कन्वर्ट करत असताना आता आडव्या बॅटनं सरळ खेळत असताना सोनूच्या बॅटमधला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. त्याचा इंडिव्हिज्युअल धावसंख्या 11 चेंडू फेस करत असताना 20. सध्या भावेश खेळतोय 7 वरती. टीमची धावसंख्या 29. एक गडी गमावला गेला. 2.3 षटकांचा खेळ संपन्न झाला या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. 5 ओव्हरची मॅच असते तेव्हा आपण एक टार्गेट निर्धारित करत असतो की 55 ते 50 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा परंतु आता तोही प्रयत्न असेल इथनं पोहोचण्याचा टीम गोळवलीचा. लेग स्टंपवरती बॉल स्वीप केलात. ऑन साइडला सुंदर फटका. अगदी जजमेंट चांगलं होतं. प्रेझेन्स ऑफ पॉइंटने जो बॉल आला त्या बॉलला मिरिटमध्ये पाठवत असताना स्क्वेअर लेग बाउंड्रीलाईनच्या बाहेर लागोपाठचा दुसरा 4 बाय सोनू. हा फटका पहा परफेक्टली मिरिटमध्ये. खरं तर लेदर क्रिकेटर जे असतात ना त्यांच्या माध्यमातून असे फटके तुम्ही नेहमी बघत असता कारण बॉलच्या मिरिटमध्ये खेळणं बॉल कशा पद्धतीने येतोय. शॉर्ट बॉलवरती पुलचा फटका जरूर लो फुल टॉस बॉल असेल लेग स्टंपवरती तर तो स्वीपचा फटका अशा आपण अनेक सारे फटके बघत असतो.
येस, वेलकम राहुलजी भोईर सर. कालच्या दिवसामध्ये शर्यतीमध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकला असेल, परंतु दिग्गज समालोचनामध्ये खरं तर त्यांचं नाव गणलं जातं आणि एक दिग्गज समालोचक आता राहुलजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. चौकार आलाय, चौकार आणि टीमची धावसंख्या 33. सतत विचार करतो प्रत्येक की विकेट मिळत नाहीये, त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत 15 धावा आल्यात. रिव्हर्स, परंतु कुलवर टप्प्याचा बॉल चालला डीपमध्ये, सिंगल तर कंप्लीट झाली आहे. भवेशला कॉल दिला, दुसरी कंप्लीट होईल कारण फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा उचलला गेला. आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर पाहिलं ना तर 17 धावा तब्बल खर्च झाल्यात, ज्याच्यामध्ये एक बॉल वाईट, एक सिक्सर, 2 बाउंड्री, एक डॉट बॉल, एक दुहेरी, अशा पद्धतीनं या ओव्हरमध्ये 17 धावा. या बॉलवरती मिळतात धावा पाहायला गेलं तर 2 आणि टीमची धावसंख्या सध्या तुम्हाला पाहायला मिळते 35. चांगला टार्गेटपर्यंत पोहोचते आता संघ गोलिवली, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये स्पेशली पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रत्येकच्या विरोधात या ठिकाणी धावा आल्यात. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा बॉल प्लेसमेंट केलाय. माहिती आहे की स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आहे, त्याच्यामुळे बॉटमचा सुंदर वापर फक्त प्लेस करत असताना ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर झाल्या 36 गडांच्या मोबदल्यामध्ये. जिथे बॅटिंग करतोय गोळवली, गरज असेल तर पाण्याची कॉलिंग आमच्यापर्यंत करू शकता. सन्माननीय किशोरजी जाधव गोल्डन मॅन यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्ही तुमच्यापर्यंत अनाऊन्स करतो की लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. पाण्याची मागणी केली आहे मॅनेजमेंट कमिटी, पाण्याची जी मागणी केली आहे त्या मागणीचा तुम्ही पुरवठा करा. थोडासा वेळ आपल्याकडे आहे, जोपर्यंत प्लेयर बसतील पाणी पीत तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. यायचा नाहीये. जो तुमचा 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल, फक्त स्ट्रॅटेजी टाइम आउट तुम्हाला 1 मिनिटाचा असेल. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटामध्ये काही करून कव्हर करायचेच आहेत. आम्ही टायमर लावू, त्या टायमर च्या हिशोबाने आम्ही चालणार आहोत. जर तुम्हाला जास्त उशीर होत असेल तर फक्त आम्ही 2 वॉर्निंग करू, त्यानंतर तुम्हाला पेनल्टी आम्ही इम्प्लिमेंट करू. त्याच्यामुळे विनंती करेन की जी मॅनेजमेंट कमिटीची नियमावली आहे त्या नियमावलींचं कृपया करून उल्लंघन करू नका. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 36 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संघ गोळवली बी चांगल्या स्थितीमध्ये, कारण परिस्थिती कधीही बदलत असते. आणि राठोड साहेब यांच्याकडनं सुंदर कमेंट आली आहे की खूप चांगलं आयोजन केलं आहे टुर्नामेंटसाठी, खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्याकडनं. यावेळेला ती 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉल मध्ये विकेट मिळू शकते आणि विकेट मिळाली आहे ती म्हणजे 4थ्या ओव्हरमध्ये. बॉलर तुम्हाला पाहायला मिळाला मयूरेश, ज्याने षटक क्रमांक पहिलं 6 धावसंख्येचं हाताळलं. त्याच्या हातामध्ये अर्थातच कॉटन बॉल, फलंदाज होईल बाद लागणारा. झटका दुसरा सोनू बाद. त्यांनी स्ट्रक्चरही वाढवला होता, परंतु शेवट चांगला करू शकला नाही.
त्या अनुमानाने आपण पाहिलं तर पहिलाच मयुरेशचा बॉल ऑनसाईडला ताकदीच्या वापराने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असताना कॉन्फिडंटली बॉल खाली गेला मयुरेश आणि स्वतःचा फॉलो थ्रू सोडत असताना हातामध्ये सुंदर कॅच पकडत असताना सोनू जो घातक ठरत होता टीम चिंचोड्याच्या पाड्यासाठी, आणि त्यांनाच खरं तर या धावपलकाचा जो आलेख होता तो वाढवला गेला आणि त्यालाच त्याने बाद केलं गेलं. स्टार 11 कल्याण यांच्याकडून आपल्याला 2 बॉल बॉक्स या स्पर्धेमध्ये देण्यात आले होते, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन, वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. सन्माननीय लक्ष्मण दादा यांचं या ठिकाणी आगमन, या वेलकम, व्यासपीठावरती बसून घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय श्रीधरसाठी हा बॉल चांगला होता, बॉल मागे चाललाय, थर्डमॅन त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न, परंतु अपील जरूर विकेट किपरनं हलवार पद्धतीने बॉल जात होता, फिल्डर पाहत होता, परंतु पाहता पाहता बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर, लेग बायचा इशारा अंपायरचा की इथनं येतोय चौकार. एक पायाला पुढे आणलं, खेळण्याचा प्रयत्न जरूर, सरळ बॉल होता, अपील केली गेली विकेट किपर आणि बॉलरने, परंतु ती अपील फेटाळली गेली आणि लेग बायचा चौकार टीमच्या टोटलमध्ये होतोय ॲड. धावसंख्या 40, ऑन साईडला 40 मध्ये अजूनही वाढ करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय खूपच वेगाने, पायाच्या सायने अडवण्याचा फिल्डरचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर, लागोपाठचा हा दुसरा चौकार. त्यांनी ऑफसम वरती टाकले होते. पहिला बॉल टाकला त्याने चौथ्या ओव्हरमधला सोनूसाठी, तो अगदी मिडल स्टंपवरती होता. त्याच्यानंतर दुसरा बॉल ही मिडल स्टंपवरती टाकला होता आणि तिसऱ्या बॉलला ही मिडल स्टंपवरती त्याने पिच करण्यात चांगलं योगदान दिलं, परंतु ते रिझल्ट बाजूने लागलं, ते म्हणजे श्रीधरच्या आणि त्याच्या बॅटमधून आपण चौकार पहिला बघितलाय. लेन चांगली होती, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हलकंसं कनेक्शन, बॉल मागे झालाय. 2 धावा डेफिनेटली मिळतील, तिसरीचा प्रयत्न करतील का नाही, भावेश नाही सुरुवात केली होती ती म्हणजेच तिसरी धाव पूर्ण करण्यासाठी, परंतु थांबवलं गेलं आणि या बॉलवरती मिळतात धावा 2. सध्या स्थिती चांगली बनवत चाललाय, कारण सोनूची सुंदर सुरुवात झाली. पहिला गडी लवकर बाद झाला होता निखिल, कारण फक्त एका धावसंख्येचं त्याने आपल्या टीमसाठी योगदान दिलं. सोनूने धावपलकाला वाढवलं होतं, परंतु सोनूची विकेट आली होती ती म्हणजेच मयुरेशच्या खात्यामध्ये आणि त्याच्या विरोधात 2 चौकार आल्यात. श्रीधरसाठी हा बॉल समोर खेळतात, अगदी स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉलला जाताना बघितलं, डीपमधल्या लॉंगॉनने बॉल कव्हर केलाय, परंतु दरम्यान भावेश पोहोचलाय. भावेशने आत्तापर्यंत बॉल जर आपण पाहिले तर फक्त 2च फेस केलेत, त्याच्या बॅटमधून तब्बल 7 धावा आल्यात, परंतु जो समोरचा स्ट्रायकर बॅट्समन जो बॉल खरं तर खेळतो ना, त्याला कॉलिंग देण्याचं काम भावेश करतोय. चांगली कॉलिंग, याही बॉलवरती कॉलिंग पाहायला मिळाली, याही बॉलवरती मिळतात धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या 48. समोर टप्पा आता मिस झाले, आता लाईन मिस केली, परफेक्टली रेषेमध्ये येऊ शकले नाही आणि अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 48 या आकड्यावरती जिथे बॅटिंग करतोय संघ गोळवली. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी विराट 11 बालवी आणि त्यांच्या विरोधात संघ गावदेवी चिंचपाडा. सो दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. आमदार चषक 2025 4 दिवसाची स्पर्धा, आजचा पहिला दिवस आहे. 16 जानेवारीला खरं तर ही यशस्वी स्पर्धा संपन्न होईल, त्याच्यामुळे विनंती करेन की कोणत्याही प्रकारचा गालबोट या स्पर्धेमध्ये लागणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या. चला, टीम कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका, स्कोअर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 48 धावा झालेल्या आहेत. ज्या गोलंदाजाला तुम्ही प्रमोट करायचं लवकर प्रमोट करा, कृपया करून एकत्रित येऊ नका, कारण टीम कॉन्फरन्स मीटिंग घेणं तुम्हाला या ठिकाणी अलाउड नाही आहे. क्रीडांगणाचं सुशोभीकरण जर आपण पाहिलं ना तर गवताचं गालीच आहे, कारण 2 ते 3 दिवसापूर्वी याच क्रीडांगणाला पाणी पुरवठा केला गेला, त्याच्यामुळे जो ग्रास आहे, जो गवत आहे, तो अगदी हिरवगार तुम्हाला पाहायला मिळतोय. मैदानाच्या चहूबाजूला भगव्या रॅलिंग आहेत, प्रत्येक बांबूंवरती तुम्हाला पाहायला मिळतं भारतीय जनता पार्टीचा हा फ्लॅग, ज्याच्यावरती कमल आहे आणि हवेचा जो प्रवाह आहे तो सांगून जातोय आणि फ्लॅग अगदी आपण सन्मानाने डोलताना या ठिकाणी पाहायला मिळतात. याच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खरं तर या विभागामध्ये अनेक सारी विकासाची कामं केली आहेत.
सन्माननीय गणपत शेठ गायकवाड आणि त्यांच्याच खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही करतात. सध्या भगवा ध्वज टेलिव्हिजन स्क्रीनवरती जरूर काहीशा गोष्टी आपण जरूर ज्या प्रतीकाच्या आहेत त्याची चर्चा जरूर करणार आहोत. परंतु शेवटच्या षटकासाठी आला आता नवनीतचा बॉल ऑन साईडला. भावेश अगदी परफेक्टली बॅटच्या फ्लोवरती आला होता, परंतु फिल्डरची चुकी झाली. बाकट स्क्वेअर लेगला थोडासा जजमेंट त्याचा चुकला गेला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजे अंपायर्स आम्हाला सांगतील की एक्झॅक्टली षटकार आहे की चौकार आहे. चौकार आहे. या चौकाराचा इशारा अंपायर्स आमच्यापर्यंत पोहोचत असताना चुकी झाली फिल्डरकडून. कशा पद्धतीने हा बॉल खेळला गेला ॲक्शन रिप्ले आपण जरूर पाहूयात. ओव्हर द विकेटने आले, थोडेसे जास्त शफल झाले. बॅट आडवी करत असताना हा फटका एक्झिक्यूट केला गेला. फिल्डर थोडेसे पुढे आले, त्याचा जजमेंट चुकला गेला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 50 अप. 50 धावा आता ओलांडल्या गेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना संघ गोळवली बीनं. टीमची धावसंख्या झाली 52. मागच्या चौथ्या षटकाच्या नंतर धावा 48 होत्या. पहिल्याच बॉलवरती भावेशला तिसरा बॉल खेळण्यासाठी या इनिंगमधला मिळाला. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 तिहेरी. अर्थातच तो आता पोचला गेलाय इंडिव्हिज्युअल 11 या धावसंख्येवरती. चांगला स्ट्रोक होता, एक्झिक्यूट केला गेला. फ्लाईट दिली बॉलला, हलकंसं कनेक्शन मागे चाललाय. थर्डमॅनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फेकण्याचा प्रयत्न बॉलरकडे केला. सध्या चुका 2 झाल्या टीमकडनं, कारण जिथे बाद झाले असते सोनू तिथे पहिली चुकी झाली. त्या सोनूने इंडिव्हिज्युअल धावा जर बघितल्या तर 29 बनवल्या. तो सोनू जर बाद झाला असता तर कदाचित या मॅचमध्ये सुरुवातीपासून कमबॅक राहिला असता टीम चिंचोड्याच्या पाड्याचा. पुन्हा एकदा फ्लाईट दिली, मिस टायमिंग. इथनं विकेट मिळू शकते. सर्कलच्या बाहेर थोडेसे निघाले, परंतु ही चौथी मिस्टेक आणि इथनं मिसफील्ड ही होत असताना नॉन स्ट्राईकवरती फेकीत जरूर विकेट मिळेल. भावेशला आपल्याकडे स्ट्राईक हवी आहे, सो ते सांगत असताना 1 शॉट. थोडीशी घाई केली आहे कारण तिसरी धाव बनवायची होती, परंतु इथनं फलंदाज होईल बाद. परतेल मैदानाच्या बाहेर श्रीधर आणि या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. चुका जास्त होत आहेत, परंतु ही चुकी आपण बॅटिंगच्या माध्यमातून पहिली पाहू की जिथे पहिली मिस्टेक केली, जिथे बॅट पूर्ण लाईनच्या आतमध्ये टाकायला हवी होती, परंतु ती लाईनच्या बाहेर असल्या कारणाने आपण अंपायर्सने लगेच घोषित करताना बघितलं की 1 शॉट. याच्यामुळेच आपण फक्त एक सिंगल बघाल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 54 या आकड्यावरती चांगली स्थिती निर्माण केली आहे. कारण पहिलीच मॅच आहे. बहुतांश वेळेला आपण असं म्हणत असतो की पहिल्या मॅचमध्ये वातावरणाचा फरक होतो, परंतु बॅटिंग करत असताना तेवढं काही जाणवलं नाही. कारण त्याच्या मागचं एकमेव कारण की 29 धावांची सुरुवात केली सोनूने आणि त्यानंतर 22 मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय. फुल टॉस बॉल, पावलांचा वापर ऑन साईडला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चलाय काव कॉर्नर, बॉन्ड लाईनच्या बाहेर. 22 तडाखा, षटकार. कारण बॉल कधी हरवला, फुटला किंवा भिजला तर तुम्हाला नवीनच चेंडू देण्यात येईल. येस, वेलकम परेशजी गायकर. खरं तर बैलगाडा शर्यतीमध्ये हा चेहरा तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल कार्यरत, परंतु हे मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. षटकार आलाय भविष्य बॅटमधून. पुन्हा शफल झाले ऑन साईडला. आता चांगला फटका. अगदी पाहिलं गेलं तर बॅटवरती बॉल मिडल करत असताना सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला होता, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर घेऊन खेळाडू गेले. त्याचमुळेच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येत असताना की हा चौकार. जर कॅच आली असती भावेशी, ज्या क्षेत्रामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर फिल्डिंग करत होता, ती कॅच जर पकडली असती तर हा सिक्सरही आला नसता, हा चौकारही आला नसता. जी मिस्टेक भरपूर मोठी केली भावेशला जीवनदान देऊन, आणि तो भावेश आता सध्या तरी बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल समोर खेळतात, अगदी समोर मारलाय आमचा VIP डाईस समोर, आणि षटकाची संपन्नता चौकाराने करत असताना या ओव्हरमध्ये सुद्धा महागडं ठरवलं गेलं ते म्हणजेच नवनीत या गोलंदाजाला. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 68 आणि 69चं टार्गेट या मॅचमध्ये बनवावं लागेल कंपल्सरी टीम चिंचोड्याचा पाडा या टीमला. चेक. चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच आमच्यासोबत टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं. बाल बीच अगेन्स्ट आपल्याला चिंचपाडा पुढच्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सगळ्यांचं पण आता मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आमदार चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि आजचा पहिलाच दिवस. पहिली मॅच आपण वेळेवरती सुरू केलेली आहे. सेकंड मॅचला देखील आपण अजिबात
इकडनं वेळ घ्यायचा नाहीये. जर इनिंग ब्रेकमध्ये कॅप्टन नसेल, चेंडू रिलीज झाला, चेंडू टाकला गेला तर 2 धावेची पेनल्टी लागेल. याची सगळ्या टीमच्या कॅप्टननं, टीमच्या प्लेयरनं नोंद घ्यावी. म्हणून कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतोय. नम्रतेची विनंती असेल की माझा आवाज तुमच्यापर्यंत दॉर्लीच्या माध्यमातून बघतो आपण. दमदार आणि दर्जाचा आवाज येऊन आपल्याला पाहायला मिळतो. जे गोलबा क्रिकेट संघ दॉर्ली आयोजित आमदार चषक 2025. आमच्या अभिदादा चिकनकर खरं तर समाजसेवक, उद्योजक यांच्या माध्यमातून सातत्यानं सामाजिक कार्य आपल्याला पाहायला मिळतात आपल्या विभागामध्ये. आणि आज दमदार असा हा आमदार चषक 2025 चा क्रिकेट सोहळा आपण पाहत आहोत. कॅप्टन, पुन्हा विनंती असेल, चिंचपाडाचे कॅप्टन, आवाज तुमच्यापर्यंत माझा पोचत असेल किंवा तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर आपल्याला लगेचच संपर्क साधायचे. जर चेंडू रिलीज झाला, कॅप्टन उपस्थित नसेल तर 2 धावेची पेनल्टी लागणार आहे. याची पुन्हा नोंद घ्या. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सोमवार 13 जानेवारी 2025 पहिलाच दिवस, पहिलाच सामना आपण पाहतोय. आणि आमचे अभिमन्यूदादा चिकनकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने सातत्यानं यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतो. चला, साईल 11 चिंचपाडाचे कॅप्टन देखील पोहोचलेले आहेत. आपण टॉस जो आहे तो इकडे कव्हर करतोय. या बालचे कॅप्टन गणेश म्हात्रे, तर माजी सरपंच आमचे विलासनंदा डोणे, नंदिवळी कोळीवाड यांना विनंती आमच्यासोबत आपण जॉईन व्हावं टॉस करिता. छापा अगोदरच कॉल आहे. चला, छापाचा कौल आणि आलेला आहे छापास. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा डोणे साहेब, आपण टॉस करीत आला. आपल्याला चर्चा करायची, थांबायचं आपण जरा प्लीज. टॉस गणेश जिंकलेला आहे, का असेल निर्णय? क्षेत्ररक्षण. तुमचा चांगला खेळ राहिलेला मध्यंतरी बघतो आपण. बी संघ तुमचा म्हटलं की चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. या सीझनला काही ट्रॉफीज जिंकलेल्या आहेत? जिंकली कालच पहिली. चला, पहिली ट्रॉफी जिंकलेली आहे. गणेश, तू एक सिनियर खेळाडू आहेस, मात्र बरेचशा आता तुला नवोदित खेळाडू घेऊन खेळायचा आहे. तुझा टीम देखील चांगला परफॉर्मन्स करते. स्पर्धा म्हटली की दौरली की जास्त लांब नाही, कारण का भाल आणि दौरली आपण एकच गाव म्हणू शकतो. बाजूलाच तुमचा देखील गाव आहे. काय सांगशील, कशा पद्धतीने इकडे आजच्या या मैदानामध्ये किंवा स्पर्धेमध्ये तू संघ घेऊन उतरतोयस? दोरलीच्या खेळाडूंचा मानावं तेवढा आभार कमीच आहे. त्यांनी खूप मैदानासाठी मेहनत घेतली. मी सतत त्यांच्यासोबत असायचो, संध्याकाळी किंवा दुपारी फेरी असायचीच. कालू मला फोन करायचा आणि खरोखर या मैदानासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. आणि अभिदादा चिकनकर यांनी सुद्धा त्यांना भरपूर सपोर्ट केलेला आहे. भरपूर कमी क्रिकेट टुर्नामेंट गणेश आपल्याला पाहायला मिळतात, कारण का स्पर्धा म्हटलं की स्पॉन्सरशिप खूप महत्त्वाची असते. आणि अभिदादा चिकनकर यांचा उल्लेख केला, त्यांनी एक मोठं मन करून पाठबळ दिलेलं आहे. आमदार चषक पाहायला मिळतोय, त्यांच्याविषयी थोडक्यात काय सांगशील? अभिदादांनी खरोखर या मैदानासाठी किंवा दोरलीच्या संघासाठी भरपूर त्यांच्यासाठी हे केलेलं आहे. आणि मैदानाला सुद्धा दोरलीच्या संघाने भरपूर मेहनत करून खूप चांगलं मैदान केलेलं आहे खेळण्यासाठी. फिल्डिंग तुम्ही कराल, राईट? ओके, शुभेच्छा विजयाकरिता. टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असतास? फिल्डिंगच घेतली असते. आता बॅटिंग करायची. बाल सोबत काय मॅचेस झालेले आहेत या सीझनमध्ये? नाही, गेल्या वर्षी झालेले. यावेळेस आता खेळणार आहात, काय चेंजेस टीम मध्ये की काय तुमचे जे खेळाडू आहेत तेच खेळणार आहेत? सेम टीम आहे. शुभेच्छा तुम्हाला देखील विजयाकरिता. टॉस झालेला आहे आणि टॉस इकडनं गावदेवी स्पोर्ट्स भाल बीनं जिंकून प्रथम त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. साईल 11 क्रिकेट संघ चिंचपाडा बॅटिंग करेल. पुढच्या मॅचमध्ये या 2 टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. पुन्हा जाऊ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिलीच मॅच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळेल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आता आमच्या बागेशमध्ये थोडासा ब्रेक घेतील, मात्र के करण काढला असतील कॉम बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच भाग्यश्री म्हात्रे आणि राहुलजी भोईर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. गौलोबा क्रिकेट संघ द्वारली आदरणीय उद्योगपती अभिमन्यूजी चिकनकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये आमदार चषक 2025 हे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा पहिला सामना, जिथे दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करणार आहोत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो चिंचोड्याचा पाडा आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतो गोळवली बी. सो टार्गेट आता जर आपण बघितलं तर ते गोळवली बी बॅटिंग करत असताना उभारलेल्या त्यांनी त्या 68 आणि 69 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आले. वैभव आणि वैभवच्या सोबतीला मयुरेश.
पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला आपण पाहतोय. ऑफसमचा बाहेर होता, पंच करण्यात आला. चांगला फटका आपण पाहतोय पॉवर प्लेचा पहिल्याच बॉलवरती आणि बॉल सीमारेषा पार. पहिला दमदार चौकार. फुलोरे साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं, आपलं सहर्ष स्वागत. त्याच बरोबरीने अर्चना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार धनेशजी मात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं, आपले सहर्ष स्वागत. टोटल आपण जर बघितली तर 68 उभारली आहे गोळवली बी संघाने आणि सध्या चिंचोड्याचा पाडा संघ पाठलाग करतोय. 4 धावा पहिल्याच बॉलवरती. खेचून मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, पण यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. सन्माननीय रामदासजी चिकनकर यांचं देखील नुकताच आगमन झालेलं आहे. रामदास दादा फुलवरे यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. मिडियमला चेस केलं बॉलने, लॉंग ऑनला चालला फिल्डर फार वेगाने, गुड फिल्डिंग. तो आता केला जाईल. तोपर्यंत धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे जात असताना स्कोमॉझॉन सहा धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक सध्या पहिलंच प्रगती पथावर आहे. निखिलला आपण पाहतोय रायटामध्ये विकेट. फुल लेंथ होता, बॉलच बॅक. फॉलो थ्रो मध्ये स्टॉप झालाय बॉल. धाव इथे मिळणार नाही. हा पहिला सामना. यानंतर आपण पाहणार आहोत भालबी आणि त्यांच्या अगेन्स्ट चिंचपाडा या 2 संघांदरम्यान पुढची लढत. त्यानंतर चिंचवली बी आणि अंतारली. सहा धावा फलकावरती. बॅकफुटला पंच केला पुन्हा एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डर उपस्थित, पहिला बाउन्स वरती, बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय या डावामधला. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 10 या आकड्यावरती. आणि या षटकातील अजूनही आपण जर बघितलं तर 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 69 ला चेस करत असताना चांगली सुरुवात. 10 धावा धावफलकावरती. षटकातील 1 बॉल अजूनही बाकी आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये. ठीक सध्या आपण 11 वाजून 1 मिनिट गॅपमध्ये बॉल जर आपण बघितला तर मागे फिल्डर उपस्थित आहे. थ्रो केला जाईल. धावा 2 मिळतात पुन्हा एकदा. आणि ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 12 धावा फलकावरती. पाहायला मिळतीलच. सगळ्यांचंच पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. आफ्टर फर्स्ट ओव्हर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 12 धावा. षटक नुकतंच पार पडलं ते पहिलं. इंटरेस्टिंग मॅच आहे. पहिल्याच मॅच मध्ये आपण या दोन्ही संघांना पाहतोय. चॅट बॉक्स ऑन आहे सध्या. बरेचसे प्रेक्षक चॅट बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगले आयोजन आहे. टुर्नामेंटसाठी खूप शुभेच्छा राठोड यांनी कमेंट केलेली आहे. आणि दर्जादाराचं आयोजन. पहिल्या पर्वाचं पाहता क्षणी प्रेमात तुम्ही पडाल असे आमदार चषक 2025 पहिल्या पर्वाचं आयोजन जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारली आणि त्याचबरोबर आदरणीय उद्योगपती अभिमन्यू चिकणकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव. धावफलकावरती 12. वेळ जास्त चालला. अंपायर्स पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 20 मिनिटांच्या आतमध्ये पहिली 4 षटकं टाकायची आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. 7 मिनिटं घेतलेले आहेत पहिल्या षटकासाठी.
ओहो लॉफ्ट करायचं होतं पण इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. लेंथ बॉल होता. पडल्याबरोबर हलकासा बाहेर निघत असताना आला विकेट किपरकडे. फ्रॉम द विकेट नेतात गोलंदाज. दॅट्स वाय हा त्यांचा नॅचरल अँगल. बाहेर निघत असताना बॉल. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 12. स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण पाहतोय मयुरेशला. डीप स्क्वेअरले गाडी. काऊ फेसला फिल्डर आहे. लॉंग ऑफ डाऊन दी ग्राउंड. पुढे आलाय चांगला फटका चॉप करत असताना एक स्ट्राइक मध्ये. पहिली धाव तर पूर्ण झाली आहे. मिसफिल्ड थोडासा वेळ त्यांनी घेतलाय थ्रो करण्यासाठी. मात्र इथे धावा आपण बघितल्या तर 2 पूर्ण झालेले आहेत आणि 2 धावांच्या साह्याने धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोर ऑन 14. चेक. तर चिंचोलाचा पाडा संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. आमच्या चिंचोलाच्या पाड्याचे निखिल दादा यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्यांच्याकडनं देखील शुभेच्छा आलेले आहेत. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 14 14 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. वैभवच्या बॅटमधून 12 आलेले आहेत. ऑन साइडला फ्लिक केलाय. झेलची संधी. डीप स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल. ओहो जगल कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. या क्षणाला कॅच इम्पॉर्टंट आहे. क्षेत्ररक्षकांची साथ हवी आहे तरच तुम्ही समोरच्या संघावरती मात करू शकता. विजयाचं स्वप्न तुम्ही गाठवू शकता. डीप स्क्वेअर लेगला कॅच ड्रॉप. फॉलो केलं गोलंदाजाने. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल फुल लेंथ ऑन साइडला फ्लिक केलं. डीप स्क्वेअर लेगने कॅच ड्रॉप केली. दर्शन पॉवर प्ले सुरू आहे. बॉल अजूनही बाकी आहे. 3 धावात सध्या 16. ऑफ स्टंपचा बाहेर लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर. पहिला बाउन्स वरती ते कव्हर करतील. मिळतात तोपर्यंत किती धावा. फलंदाज बाद. 1 धाव जोडली जाईल. 17ला पहिला झटका चिंचोड्याचा पाडा संघाला. घेत आहेत. चिंचोड्याचा पाडायचं आणि त्यांना जरूर त्यांच्या संघाचा अभिमान आहे. आपला तर करण 1 मिनिट तुला थांबवतो. एक सन्मान आपण कव्हर करूया. उद्घाटन सोहळ्यासाठी नुकताच ज्यांचं आगमन झालं होतं विद्यमान माजी सरपंच आमच्या नांदोली गावचे सन्माननीय विलास शेठ ढोणे यांचा आपण सन्मान करतोय आपल्या VIP डाईज वरती. विनंती असेल की आमच्यासोबत आपण जॉईंट व्हावा. हा सन्मान आपण करतोय. या सुनीलजी राणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आपण संपन्न करायचा आपल्या व्यासपीठावरती. क्षमा असो काही कॉमेंटर आमचे थांबलेले. त्याचं कारण पाहुण्यांना अजून काही कार्यक्रम आहेत तिकडे पोहोचायचे. त्याचकरिता आपण हा जो सन्मान आहे तो आपण लगेचच इकडे कव्हर करतोय. मनापासून आभार. आपण उपस्थित राहिलात. एक ते चांगले खेळाडू देखील आहेत. माजी सरपंच राहिलेले आहेत आणि त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली खास करून आमदार चषकामध्ये. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सन्मान त्यांचा गदोनी त्यांना प्रथम मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देतोय. सुंदर असं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय सन्माननीय विलासजी ढोणे. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. अजून काही सन्मान जे आहेत ते आपण थोड्याच वेळात शंकरजी राणे यांना विनंती करतो की VIP डाईज वरती यावं. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचाही आपण सन्मान लगेचच करूया. या शंकरजी राणे हा देखील आपण सन्मान व्यासपीठावरती कव्हर करतोय. चला दोघंही भाऊ आहेत आणि हा जो सन्मान आहे तो आपण VIP डाईज वरती इकडे कव्हर करतो. आमच्या मुख्य टॉस बॉक्स मध्ये सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. तसे सन्माननीय आमचे उद्योजक समाजसेवक गोल्डन आमचे जवळचे मित्र किशोर शेठ जाधव या त्यांचं देखील आम्ही सन्मान करू. खूप दिवसाच्या नंतर त्यांची आणि आमची भेट झालेली आहे.
ज्या संभाजीजी रसाल आपल्याला विनंती आहे आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करावा. या संभाजी भाऊ आपण यावं आपल्या शुभास्ते हा सन्मान, कारण का क्रिकेटसाठी सातत्यानं किशोर शेट यांचं योगदान आपण आजवर बघितलेलं आहे. आणि मगाशीच त्यांनी अनाउन्समेंट देखील केली की कुठलाही संघ असो त्यांना क्रिकेट एक चांगल्या दर्जावरती बघायचं आहे, पाहायचं आहे. त्याकरिता एक मोठं पारितोषिक त्यांनी 5,000चं देखील डिक्लेअर मगाशीच केलं होतं. यस कारण आपण रन्स जे आहे रनची अपडेट द्यावी प्लीज. चौकाराला आणि चौकाराच्या साह्यानं धावसंख्या 22, 22. सामना खूप चांगला पाहायला मिळतो, मात्र सन्मान देखील जे आहेत ते महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. या प्लीज. आलेल्या पाहुण्यांचा आपण सन्मान करतो. आमचे उद्योजक समाजसेवक किशोर शेट जाधव यांचा आपण सन्मान करतोय. प्रमुख उपस्थिती मॅच देखील तेवढीच रंगतदार आहे. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसातील. सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतो आलेल्या पाहुण्यांना. मनापासून आभार आपण उपस्थित राहिलात या स्पर्धेकरिता. या हेमंत जेवाणी साहेबांना विनंती आहे की आपण देखील आमच्यासोबत जॉईंट व्हावा. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. दादा आपण इकडेच थांबायचे. काही सन्मान जे आहेत ते आपण उपस्थित पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय. आमदार चषकाकरिता उपस्थित राहिलेले उद्घाटन सोहळ्यासाठी आमचे सगळेच दिग्गज मंडळी त्यांचा हा मान सन्मान आपण करतोय. थँक्यू सो मच. तर जाऊया पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. सामना खूप सुंदर आणि दर्जेदार रंगतदार पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये के 23 for 2. 23ला 2 विकेट पडलेत सध्याची परिस्थिती. फुल लेंथ लॉफ्ट केला आणि बॉल काऊ फेसला क्लिअर करेल. षटकार. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. 2 विकेट पडलेत. अभिजित मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि सुरुवात त्याच्या स्टाईलने करत असताना षटकार पहिला. शॉट ऑफ लेंथ पूल सक्सेसफुल. सीमा रेषेचा बार अभिचा बॅट मधून आणखी एक षटकार. सो मच विजय. धावसंख्या धावफलकावरती 35. बॉल अजूनही बाकी आहेत या मॅच मधले 13 आणि 13 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 34. इंटरेस्टिंग मॅच आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. ओहो जसा हवा तसा चेंडू, पण या वेळेला तो जास्त बाहेर. अंपायरचा इशारा वाईड. 2 षटकार ऑलरेडी आलेले आहेत आणि यावेळेला अभिजित सांगतोय की पॅव्हलियन थोडं तुम्ही शांत राहा, मी बरोबर खेळतोय. कारण असंच असतं, आपण बऱ्याच वेळेला पाहतो मैदानाच्या आतमध्ये जे फलंदाज असतात चांगली बॅटिंग जरी केली तरी पॅव्हलियन मधून काही ना काही संदेश येत असतो. स्विच हिटचा प्रयत्न यावेळेला स्ट्रॉंग अपील. लाऊड शॉट पण अंपायरचा स्पष्टपणे नकार. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 36. विकेट पडलेले 2. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा. 33 धावांची गरज.
ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झालेला, लवकर फील्ड सेट करा गोळवली बी आणि चिंचपाडा या दोन्ही संघांना सूचना. एक महत्त्वपूर्ण सूचना करेन, प्रत्येक मॅचमध्ये ड्रिंक्स ब्रेक 3 ओव्हर झाल्यानंतर होईल आणि त्यामध्ये ड्रिंक्स घेऊन फक्त तुमचे 12वे खेळाडू जातील, याची नोंद घ्या. धावसंख्या धावफलकावरती 36. टार्गेट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते 69 धावांचं 12 बॉल आणि आता 12 बॉलमध्ये बनवायचा 33 जावा बॅटिंग करणाऱ्या चिंचोड्याचा पाडा या संघाला. आपण बघितलं की आघाडीला वैभव आला होता. सन्माननीय मनोहर शेठ शिकनकर यांचं देखील नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. टोटल स्कोर आपण पाहतोय सध्या 36. 12 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रेमला आणि बॉलिंग मार्कवरती आलाय प्रशांत. समोरच्या एंडकडून पाहायला मिळेल 12 बॉल 33. ओहो, यॉर्कर आलाय, सन्मान देण्यास भाग पडल्या चेंडूने. पहिलाच बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर. 11 बॉलमध्ये 33. मॅच इथून बनवू शकते. अभिजित अटॅक करतोय. सो खास करून आता त्यांना काय करायचंय तर अभिजितची विकेट मिळवायची आहे आणि जर ती विकेट मिळत नसेल तर त्यांना अभिजितला नॉन स्ट्रायकिंग एंडला उभं ठेवायचं आहे. काही चर्चा करतायत सध्या तरी. आपण बघितलं तर अंपायर सोबत गोलंदाज, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डिपिश किंवा पॉइंट्स आपण पाहतो. त्यानंतर शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बॉलर तयार प्रशांत. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज या मॅचमध्ये चिंचोड्याचा पाडाला. फुल लेंथ लॉफ्ट केला मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. पहिली धाव सहजरित्या. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. सिंगलने धावसंख्या पुढे 37. स्टील रिक्वायर्ड 32. 32 धावांची अजूनही गरज आहे. बॉल बाकी आहे 10. या मॅच मधली प्राइजलेस विकेट असेल ती अभिजितची. ती जर आली तर या मॅच मध्ये गोळवली बी येणार आहे. अन्यथा अभिजितने ऑलरेडी दाखवलंय. ए फॉर अभिजित, ए फॉर अटॅक. 10 बॉल 32 धावांची गरज आहे. समीकरण सध्या या मॅच मध्ये चिंचोड्याचा पाडा या संघासमोर. प्रशांत शांत ठेवेल का अभिजितला, की अभिजित मात्र इथे ती शांतता भंग करेल प्रशांतची. फुल लेंथ बॅट स्विंग जबरदस्त आहे, पण गॅप शोधू शकला नाही. गुड फिल्डिंग. मी कौतुक करेन त्या फिल्डरचं, कारण बॉल शेवटच्या क्षणाला वळला होता पण त्याने स्टॉप केलं. सोनूला आपण पाहतोय डीप मिड विकेट मध्ये. धावसंख्या 1 आणि जेव्हा अभिजित नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला तो देखील खाली पडला होता. त्यामुळे सेकंडची चान्स घेता आली नाही दोन्ही फलंदाजांना. टोटल स्कोर सध्या 38. मॅच आता चढत चालली आहे. चिंचोड्याचा पाडा या संघाचा आपण विचार केला तर. आणि दुसऱ्या बाजूने कमबॅक करतोय तो गोलंदाज प्रशांत. या ओव्हरमध्ये 9 बॉल 31 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या चिंचोड्याचा पाडाला. राऊंड द विकेट प्रशांत. फुल लेंथ स्ट्रेट बॅटने लॉफ्ट केलाय. लॉंगचा फिल्डर येतोय पण त्याचा वाक्या बाहेर. सीमा पार. चौकार. साहिल 11 चिंचपाडा आणि त्यांच्या विरुद्ध भाल बी संघ हे नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहेत. सो दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहा. समीकरण बदलत आहे. चौकार प्रेमच्या बॅटमधून. 27 धावांची अजूनही गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चिंचोड्याचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध गोळवली बी. पहिला सामना आमदार चषक 2025 पहिलं पर्व. लॉफ्ट केला. गॅप मध्ये बॉल आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहे. फर्स्ट रन वेगाने कंप्लीट केली. अभिजितचा कॉल आहे. सेकंडचा प्रेम येतोय. थ्रो आलाय की प्रेम आलाय? प्रेम आलाय. धावा मिळतात 2-2च्या साह्याने. धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमॉझॉन 44. 44. स्टील रिक्वायर्ड 25. 25 धावांची अजूनही गरज आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मधला. पहिला सामना जसा हवा होता तसा. आघाडीला आला होता तो वैभव, मयुरेश दोघांची विकेट पडली. त्यानंतर अभिने मोर्चा सांभाळला. 2 षटकार. त्याच्या बॅटमधून प्रेम आला. त्याच्या बॅटमधून 1 चौकार. भाविक अजूनही पॅव्हलियन मध्ये. मात्र या मॅच मध्ये सध्या मी म्हणेन अभिजित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणं हे विजयासाठी फार गरजेचं आहे चिंचोड्याचा पाडासाठी. 7 बॉल 25. महत्वपूर्ण चेंडू या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून. प्रेक्षक मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच मॅच मध्ये मोठ्या संख्येने या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रेक्षक आणि त्यासोबत
मान्यवर देखील उपस्थित होते. 7 बॉल 25. अजून कोणाला ऊन कुठे झालं? अहो शेवटचा डॉट आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर षटक संपन्न होतात. 4 धावा फलकावरती 44-44 धावा, 6 बॉल आणि 25 धावांची गरज या मॅच मध्ये चिंचोड्याचा पाडाला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. वरती पाहतोय ग्रीन कलर मध्ये गोळले बीने पहिल्या डावामध्ये जी बॅटिंग केली होती. आपण पाहतोय पहिल्या तर ओव्हर मध्ये ग्राफ चिंचोड्याचा पाडाचा वरती आहे. सेकंड ओव्हर मध्ये खाली आहे चिंचोड्याचा पाडाचा ग्रीन कलर, गोळवली बीचा वरती आहे. थर्ड ओव्हरला सेम आहे दोघे. फोर्थ ओव्हर मध्ये चिंचोड्याचा पाडा थोडं कमी आहे. पाहूयात लास्ट ओव्हर. 6 बॉल 25 धावांची गरज आहे. मिनिमम 4 मोठे फटके खेळायचे आहेत अभिजितला या ओव्हर मध्ये. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलेला आहे तुषार, ज्याला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. वेळ जास्त घेऊ नका प्लीज, दोन्ही संघांना सूचना आहेत. ऑलरेडी 1 तासाच्या वरती वेळ या मॅच मधला संपलेला आहे, त्यामुळे दोन्ही संघांना या सूचना प्लीज. भालबी आणि विराट 11 भालबी अगेन्स्ट साहिल 11 चिंचपाडा यांच्या मधली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच तयार आहे दोन्ही संघ. ज्याने फिल्डिंग घेतली, शेवटचा बॉल पडला बरोबर तुम्हाला उतरायचं मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रिक्ट वॉर्निंग. लॉफ केलाय समोर, लॉंग ऑफला फिल्डर, सेकंड मिळणार नाही की मिळेल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय, थ्रो चांगला आहे, रनआउटची संधी, बॅट्समन सेफ. धावा मिळत असताना आपण पाहतोय दोन धावांच्या साह्याने धावासंख्येला आकार मिळतोय. स्कोमोझोन 46. 46 धावा धावा फलकावरती. बॉल बाकी आहेत 5 बॉल मध्ये मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 23. 23 ऍक्शन रिप्ले. बॉल येतोय, फलंदाज येतोय. अगोदर फलंदाजाची बॅट ड्रॅग झालेली आहे. धावा मिळत असताना 2च्या साह्याने धावसंख्या पुढे 46 वरती. बॉल बाकी आहेत 5 बॉल 23. अभिजितला स्ट्राईक हवी आहे आणि सध्या ती त्याने घेतलेली आहे. पाहूयात काय घडतंय. येत आहेत का 4 षटकार. समीकरण हेच आहे स्पष्टपणे, 5 बॉल 4 षटकार. तयार गोलंदाज तुषार. लॉफ केलाय, जागा दिली नाही, लॉंग ऑन द फिल्डर. यावेळेला संधी असेल का प्रशांत. ओहो, खराब एंडला थ्रो, चुकीच्या एंडला थ्रो केलाय. स्ट्रायकिंग एंडला करणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक हवी अभिजितला, ती मिळते त्याला. 1 धाव जोडली जाईल. धावा 47. बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल 22 धावांची गरज चिंचोड्याचा पाडाला. बावीस. लोवा फुल टॉस होता, इथे कॅपिटलाइज करू शकला नाही. फिल्डर आहे डीप मध्ये, फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल आहे. मॅच आता निसटते. 3 बॉल 20 चा सामना. मागच्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली नाही अभिजितला, कुठेतरी त्या गोष्टीचा फटका बसलेला आहे आणि आता 3 बॉल 20 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना चिंचोड्याचा पाडा या संघाला. एक्स्ट्रा बॉल जर आला तर या मॅच मध्ये कमबॅक असेल चिंचोड्याचा पाडाचा. अन्यथा 3 व्हॅलिड बॉलने 20 धावा बनणार नाही. फुल लेंथ. याही बॉलला कॅपिटलाइज करू शकला नाही, नाराज असेल अभिजित. ठीक आहे, पहिल्या 2 बॉल वरती चान्स दिले नव्हती, पण मागचे 2 लोवा फुल टॉस होते, आल्या नाही धावा. आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉल 19 धावांची गरज या मॅच मध्ये. भाविक मात्रे थोडासा लेट आलाय. हा सामना जवळपास संपण्याच्या दिशेने. बॅटचा चेहरा उघडलाय आणि लेट पण थेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार.
शेवटचा एक बॉल, 13 धावांची गरज. ऑफसमचा बार, काय चेंडू टाकलाय, काय गोलंदाजी केली तुषार गायकवाडने. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स. अभिजित होता आणि त्याला आताच करायचं होतं पण ते करू दिलं नाही आणि हा सामना जिंकला गोळवली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम चिंचोड्याचा पाडा. फार चांगला परफॉर्मन्स सुरुवातीला. मी म्हणेन अभिजित लेट आला थोडा, भाविक थोडासा लेट आला की काय, या प्रश्नांचं उत्तर त्यांना मिळालंय. परास्त व्हावं लागलं. सुरुवातीला जे रिक्वायर्ड मेंटेन करायला पाहिजे होतं ते केलं नाही. सामना चढत गेला. 4th ओव्हरमध्ये धावा बनल्या नाही तितकाशा आणि त्यामुळे लास्ट ओव्हरमध्ये 25 बनवायच्या असताना चूक झाली.